प्रत्येकासाठी आरोग्यदायी असणारी आवळा सुपारी आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे। तर यासाठी घेतलेले आहे 300 ग्राम चांगले मोठे असे आवळे। तर यासाठी पाणी गरम करून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की हे आवळे तुम्ही स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता किंवा याप्रमाणे खोलगट भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये रिंग ठेवून चाळणीवर यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचे। तर आता हे आवळे वाफवून होतात इथपर्यंत आपण यासाठी मसाला तयार करून घेऊ। तर मसाल्यासाठी घेतलेला आहे 1 चमचा जिरं, 1.5 ते 2 चमचे ओवा, अर्धा चमचा काळं मीठ आणि साधं थोडं रेग्युलर मीठ रोजचं। चवीनुसार हे मीठ घालायचं, आपण किती क्वांटिटीने बनवणार आहे त्यानुसार। आणि यामध्ये थोडं आलंही घालायचं। तर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे। ह्या आल्याचे काप करून घ्यायचे आणि हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सर्व मिश्रण जरा जाडसर असं वाटून घ्यायचं। तर हे वाफवून घेतलेले आवळे चांगले गार झाले की हे बघा मस्त असे मोकळे होतात, त्याच्या पाकळ्या पाकळ्या होतात अगदी सहजतेने। तर ह्या पाकळ्या अशा काढून घ्यायच्या। थोडा चुरा झाला तरी चालेल, काही हरकत नाही। यातील सीड काढून टाक। तर या पद्धतीने हा मसाला वाटून घेतलेला आहे जाडसर असा। यामध्ये थोडीशी तीळ घातली तरीही चालते, तीळही घालू शकता। आणि आता हा वाटून घेतलेला जाडसर असा मसाला या तयार करून घेतलेल्या फोडींवर घालायचा आणि चांगलं असं हातानेच मिक्स करायचं, म्हणजे चांगलं सर्व बाजूंनी हे मिश्रण चांगलं मिक्स झालं पाहिजे। म्हणून हाताने थोडं मिक्स करत मॅश करायचं, म्हणजे ते चांगलं लागेल, याला निघून जाणार नाही। नाहीतर मग ते सर्व जे साहित्य आहे ओवा वगैरे ते निघून पडेल आणि मीठ यामध्ये मुरणार नाही। म्हणून हाताने थोडं मॅश करत या पद्धतीने लावून घ्यायचं आहे सर्व। तर असं 3-4 मिनटं याला मिक्स करून हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला बघता येईल याला छान लागलेलं आहे आता हे। आणि आता एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवून हे वाळवून घ्यायचं आहे आणि मोकळ्या मोकळ्या ठेवायच्या मात्र, म्हणजे छान सुकतील। आणि 3-4 दिवस लागतात ही आवळा सुपारी तयार होण्यासाठी, सुकण्यासाठी। आणि चांगल्या कडक उन्हामध्ये ही आवळा सुपारी सुकू द्यायची आहे 3 ते 4 दिवसांसाठी।